CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी काल फेसबुक आणि व्हिडिओ अपलोड करून चिखली भाजपा आणि स्थानिक भाजपा नेते यांच्यावर टीका केली होती। या टीकेला प्रत्युत्तर देताना चिखली शहर भाजपचे अध्यक्ष सागर पुरोहित यांनी राहुल बोंद्रे यांचा खरपूस समाचार घेतला। ज्या वेळेला राहुल बोंद्रे आणि त्यांच्या पक्षाची गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता होती तेव्हा देखील राहुल बोंद्रे यांच्या विरोधात भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता खंबीर उभा होता। निष्ठा रक्तात असल्यामुळे भाजपा कार्यकर्ता केंद्रातील सत्तेलाही कधी दबला नाही। तो तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी आणि शेतकऱ्यांचे पैसे खाणाऱ्या माजी आमदाराला काय भिणार, असा खडा सवालच शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी विचारला। नमस्कार चिखलीकर नागरिकांनो, माता भगिनींनो, मी सागर पुरोहित शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी चिखली। काल जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसारित केला। त्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक भारतीय जनता पार्टीचे कार्यालय हे त्यांच्या विरोधात चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करतंय। त्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे अशा बातम्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातर्फे प्रसारित होत आहे। तर मी त्यांना सांगू इच्छितो, भारतीय जनता पार्टीचं कार्यालय हे दीनदुबळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी, चिखली विधानसभेतील माता भगिनींच्या समस्या सोडवण्यासाठी आणि चिखली विधानसभेचं विकास करण्यासाठी आहे। कृपया करून आपण पब्लिसिटी मिळवण्यासाठी, चर्चेत राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं तसेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाचं सहारा घेऊ नये। त्यानंतर आपण दुसरा एक आरोप लावला, स्थानिक भाजपा नेते हे आपल्याला घाबरतात। भाऊ, 2004 मध्ये आपण नगराध्यक्ष झाला, त्यानंतर 2 टर्म आपण आमदार राहिला। या काळात सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नेते सोडा, सामान्य कार्यकर्ता सुद्धा आपल्याला घाबरलेला नाही। आज ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि नेते हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विधानसभेचा विकास करण्यासाठी या मतदारसंघामध्ये काम करत आहेत, त्याच ताकदीने त्या वेळेला सुद्धा सत्ता नसताना सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीची विचारधारा ही तळागाळात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। आणि काँग्रेसचं ताकदीने विरोध सुद्धा त्या काळामध्ये जेव्हा सत्ता नव्हती तेव्हाही केलेला आहे। तर भाऊ, आता तर दिल्ली ते गल्ली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, घाबरायचा प्रश्नच येत नाही। का घाबरायचं आम्ही तुम्हाला? नेते तर लांब राहिले, कार्यकर्ते सुद्धा आपल्याला घाबरत नाहीत। कृपया करून आपण अशा चुकीच्या गोष्टी करून चर्चेत राहण्यापेक्षा आपणही जमिनीवर उतरून लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करावं। मागील काळामध्ये याच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला 2 वेळेस नगरपालिकेमध्ये आणि 2 वेळेस विधानसभेमध्ये आसमान दाखवण्याचं काम केलेलं आहे। तर कृपया करून आपण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाची काळजी करू नये। शेवटी आपल्याला एवढं सांगू इच्छितो, जवाबों से अच्छी है खामोशी हमारी, न जाने आपके कितने सवालों की आबरू रखती है। धन्यवाद।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.